Good morning, students. Today we will going to start our important point of this chapter is an ordered list or a number list. Okay, an unordered list or bulleted list. Okay, it is an important part of this chapter. Okay, तुम्हाला एक्झाममध्ये ह्याच्यावरती ॲट्रिब्यूट्स आणि ह्याच्यावरती प्रोग्राम येऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये यूज केलेले जे आहेत टॅग्स हे सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये MCQमध्ये विचारले जाऊ शकतात पण आणि ह्याच्यावरती प्रोग्रामसुद्धा येऊ शकतो. ओके, सो इट इज इझी पार्ट. द OL tag defines an order list. An order list can be numerical or alphabetical. ओके, मी तुम्हाला एक बेसिक सांगते मी ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्ट means what? Sequence wise, that is 1 2 3 ABCD. Okay, an unordered list means what? Without sequence means we are denoted our list by using symbols. Okay, bullet symbols, dot symbols, star symbols, italic. Okay, these are the unordered list. Okay, here is the आणि पहिले एक लक्षात घ्या ऑर्डर लिस्ट कशा थ्रू आपण सिंटॅक्स काय आहे ऑर्डर लिस्टचा टॅग सॉरी OL टॅग. OL फॉर व्हॉट? ऑर्डर लिस्ट. तुम्हाला MCQमध्ये विचारू शकतात. ॲट्रिब्यूट्स ऑफ OL टॅग. ॲट्रिब्यूट व्हॅल्यू आणि इट्स डिस्क्रिप्शन. ओके, ॲट्रिब्यूटसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. टाईप व्हॅल्यूज 1 A 1 and I. 1 is default value and other values specify the numbering type for the user items. Reversed, these attributes specifies that the items of the list are specified in the reverse order. And start number specifies the start number of the first item in an order list. Okay, these are the attributes. हे सुद्धा attributes मला लक्षात ठेवायचे आहेत. MCQमध्ये विचारू शकतात. नेक्स्ट, डॉक टाईप HTML. बघा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, हे तुम्ही घरी सॉल्व करा, आपल्या प्रॅक्टिस करा. ओके, ॲज युजल आपला सिंटॅक्स जो आहे फॉर्मॅट जो आहे HTML प्रोग्रामचा डॉक टाईप HTML बॉडी H3 मीन्स वॉट? हेडिंग. ओके, लिस्ट ऑफ टॉपिक्स. ओके, इथे आपल्याला काय करायचं आहे? लिस्ट ऑफ टॉपिक्स काय करायचं आहे? डिस्प्ले करायचं आहे. ओके, इन लिस्ट वाईज. ओके, H3 टॅग क्लोज म्हणजे तो आपला त्याची जी साईज असेल H3ची तो तसं डिस्प्ले कॅप्चर करेल. नेक्स्ट OL टॅग. ओके, बिकॉज वी वॉन्ट इन दॅट ऑर्डर लिस्ट, दॅट्स वाय वी आर युजिंग हिअर OL टॅग. LI टॅग फॉर वॉट? तुम्ही जर त्याच्या खाली पेन्सिलने लिहून काढा. OL मीन्स वॉट? ऑर्डर लिस्ट. नेक्स्ट LI फॉर वॉट? लिस्ट. ओके, अंडरलाईन करा आणि तिथेच लिहा लिस्ट. LI फॉर वॉट? लिस्ट. ही लिस्ट दिलेली आहे बेसिक ऑफ IT. लिस्ट टॅग क्लोज. नेक्स्ट लिस्ट HTML5 क्लोज. PostgreSQL क्लोज. OL टॅग क्लोज. ओके, म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादी ऑर्डर लिस्टमध्ये लिस्ट डिस्प्ले करायची असेल तर पहिलं तुम्हाला कुठल्या टाईपमध्ये हवे, ऑर्डरमध्ये हवे का अनऑर्डरमध्ये हवे, तर ते पहिलं मेन्शन करा. ऑर्डर असेल तर OL अँड अनऑर्डर असेल तर UL. ओके, असं डिस्प्ले करायचं आहे आणि त्याच्या खाली लिस्ट मेन्शन करायला विसरायचं नाही. ओके, नेक्स्ट H3 लिस्ट ऑफ टॉपिक स्टार्ट विथ सिरीज 50. H3 टॅग क्लोज. OL स्टार्ट इक्वल टू डबल कोटमध्ये त्यांनी व्हॅल्यू दिले बघा 50. म्हणजेच काय करेल तो? OL स्टार्ट इक्वल टू 50 म्हणजेच काय करेल तो? आता इथे दिलेलं बघा आपण स्टार्टचा नंबर, त्या नंबरपासून तो सिरीज स्टार्ट करेल. मग जोपर्यंत तुम्ही जेवढ्या लिस्ट त्याच्यामध्ये ॲड कराल तो ऑटोमॅटिकली तो कॅप्चर कराल. आणि बघा व्हॅल्यू जी आहे ती डबल कोटमध्ये दिलेली आहे. नेक्स्ट LI बेसिक ऑफ IT. LI टॅग क्लोज. HTML5 PostgreSQL. ओके, तर पहिलं बघा. ओके, इथे क्लोज झालेलं आहे सगळं. त्यांनी ह्याच्यामध्ये 2 प्रकारचं दाखवलं आहे बघा. एक विदाऊट मेन्शन करून दिलेलं आहे बघा. OL टॅग असं डायरेक्टली घेतलेलं आहे. तर त्यांनी ऑटोमॅटिकली काय केलं आहे? नंबर्स ऑटोमॅटिकली त्यांनी घेतलेले आहेत. आपण जस्ट OL आणि त्याच्या खाली लिस्टमध्ये डिस्प्ले केलेलं होतं. त्यांनी ऑटोमॅटिकली 1 2 3 हे कन्सिडर करून त्यांनी प्रिंट केलेलं आहे. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आपण OL स्टार्ट विथ 50 म्हणजे 50ची सिरीज त्यांनी काय केलेली आहे? ॲटोमॅटिकली कॅप्चर केलेली आहे बघा. 50 51 52 समजलं. आणि लिस्टमध्ये घेतल्यामुळे बघा खालोखाल आलेलं आहे प्रत्येक.
जर तुम्ही लिस्ट टॅग क्लोज करायला विसरलात तर ते लाईनमध्ये येईल. अशा प्रकारे आहे, इझी आहे खूप. फक्त कुठले कुठले टॅग कस्टडी, LI कस्टडी वापरला आहे, OL कस्टडी वापरला आहे, UL कस्टडी वापरला हे लक्षात ठेवायचं आहे. सो ओके, हा तुम्ही घरी ट्राय करा. आणि अजून एक त्यांनी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, लिस्ट ऑफ टॉपिक्स इन रिव्हर्स सिक्वेन्स. ओके, म्हणजे त्यांनी सगळे ॲट्रिब्यूट यूज करून त्यांनी वापरलेलं आहे. OL रिव्हर्स्ड, तुम्ही असं लिहिलं तर तुमची लिस्ट आहे ती रिव्हर्स्ड ऑर्डरनी प्रिंट होईल बघा, 3, 2, 1. ओके, नेक्स्ट इज अनऑर्डर लिस्ट. An unordered list created using the UL tag. Okay, underline kara UL tag, and each list item starts with the LI tag. The list items in unordered list are marked with bullets, small block, circles by default. By default तो काय करतो, जर तुम्ही कुठलं मेन्शन केलं नसेल तर तो बुलेटनी डिस्प्ले करतो. आता इथे खाली बघा एक्झाम्पलमध्ये दिले, टायटल दिलेला आहे, एक्झाम्पल ऑफ HTML अनऑर्डर लिस्ट, टायटल टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज, बॉडी टॅग ओपन, H3 HTML अनऑर्डर लिस्ट. ओके, आता UL वापरलेला आहे बघा, बॉडीच्या नंतर UL वापरलेला आहे अनऑर्डर लिस्टचा. LI बेसिक ऑफ IT लिस्ट टॅग क्लोज, HTML5 PostgreSQL UL बॉडी HTML क्लोज. ओके, आता यांनी ऑटोमॅटिकली तो काय करतो, बाय डिफॉल्ट तो बुलेट्स बघा डॉट 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 दिसतात का तुम्हाला सर्कलमध्ये ब्लॅकमधले, सो तो ऑटोमॅटिकली करतो. आता त्याच्यामध्ये दिले बघा ऑफ UL टॅग, हे सुद्धा तुम्ही रीड करायचे आहेत. हे ॲट्रिब्यूट्स तुम्हाला विचारू शकतात किंवा तुम्हाला प्रोग्राममध्ये हे हेल्पफुल पडतील यूज करायला. ओके, टाईप ऑफ डिस्क, सर्कल, स्क्वेअर, यूज स्टाईल, CSS स्टाईल, लिस्ट स्टाईल, टाईप, डिस्क, सेट्स द लिस्ट आयटम मार्क्ड टू अ बुलेट. ओके, म्हणजे बुलेटमध्ये म्हणजे डार्क सर्कलमध्ये तो डिस्क कशाला म्हणतात, डार्क सर्कल. जर तुम्हाला मल्टिपल लिस्ट किंवा ऑप्शन्स प्रिंट करायचे असतील तर तुम्ही बुलेट यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल आपल्याला ॲडव्हान्टेजेस डिस्प्ले करायचे असतील एखाद्या PPTमध्ये किंवा एखादी एक्झाम्पल्स डिस्प्ले करायचे असतील तर तुम्ही ही बुलेट यूज करू शकता. इन्स्टेड टाईप ऑफ ॲट्रिब्यूट इन HTML5, द ॲट्रिब्यूट इज सपोर्टेड बाय प्रिव्हियस व्हर्जन ऑफ HTML. नेक्स्ट बघा, सर्कल वापरलेला आहे, स्क्वेअर वापरलेला आहे, नन. ओके, म्हणजे हे जे आहेत सिम्बॉल्स हे आपण ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये यूज करू शकतो अनऑर्डर लिस्टमध्ये. समजलं? सो आवर नेक्स्ट पार्ट इज डेफिनेशन लिस्ट. टू अ डेफिनेशन लिस्ट, DL tag is used. You can create items in definition list with the DT and DD tags. ओके, अंडरलाईन करा. डेफिनेशन लिस्टमध्ये कुठले टॅग्स वापरतात, DT and DD tags. The DI tag is used to define the term, whereas the DD tag is used to define the term's definition. Okay, define term and define the term's definition. ओके, त्याचा फुल फॉर्म. तर ह्याच्यामध्ये पण बघा डेफिनेशन लिस्ट कशी यूज केलेली आहे बघा, DL, DT, B वेब, बोल्ड. आता B कसं पहिला बघा DL वापरलेला आहे. नेक्स्ट DT क्लोज, B फॉर वॉट, बोल्ड वेब, बोल्ड टॅग क्लोज, DT टॅग क्लोज. आपलं वेब जे आहे ते बोल्डमध्ये होईल. आणि DD फॉरवर्ड डिफाईन द टर्म डेफिनेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर ह्याची डेफिनेशन डिस्प्ले करायची असेल वेब पेजमध्ये तर तुम्ही अशा ह्या प्रकारे यूज करू शकता. ओके, लक्षात घ्या. हे ऑर्डर अनऑर्डर डेफिनेशन लिस्टचे प्रोग्राम घरी रन करा. ओके, our next point is nested list and multi-level list. Okay, our next part is what, nested list within another list, either order list or unordered list is called a nested list. म्हणजे तुम्हाला जर एका प्रोग्राममध्ये किंवा एखाद्या वेब पेजमध्ये ऑर्डर लिस्ट पण टाकायची किंवा अनऑर्डर लिस्ट हे दोन्ही पण टाकायचं असेल तर त्याला काय म्हणतात, नेस्टेड लिस्ट म्हणतात. फॉर एक्झाम्पल सिंगल लेवल नेस्टेड लिस्ट अँड मल्टी लेवल नेस्टेड लिस्ट. ओके, हे दोन प्रकार त्यांनी दिलेले आहेत. सिंगल लेवलमध्ये काय दिले त्यांनी बघा, डायरेक्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, हेड, बॉडी, HTML नेस्टेड लिस्ट. आता पहिलं बघा ऑर्डर लिस्टमध्ये त्यांनी काय काय दिलं आहे, इंट्रोडक्शन टू IT, इंट्रोडक्शन टू DBK, म्हणजे ह्याला 1, 2 असं नाव येणार बघा खाली आउटपुटमध्ये दिसतंय का. आणि त्याच्या अंडर इंट्रोडक्शन टू DBMSमध्ये त्यांनी UL स्टाईल इक्वल टू लिस्ट स्टाईल टाईप सर्कल. सर्कल हे सिम्बॉल वापरलेलं आहे. हे सिम्बॉल यूज करून त्यांनी काय सांगितलं आहे अनऑर्डर लिस्टमध्ये, डेफिनेशन ऑफ DBMS ॲप्लिकेशन अँड ॲडव्हान्टेजेस हे सर्कलमध्ये डिस्प्ले करायचे. फॉर एक्झाम्पल HTC कशासाठी पर्टिक्युलर एखादी गोष्ट आपल्याला फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करायची असेल तर हे युजफुल
आहे. बघा खाली दिसतंय का, म्हणजे DBMSच्या अंडर त्याचे डेफिनेशन, ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस हे आहेत, हे त्याला डिस्प्ले करायचे होते. त्यामुळे त्यांनी काय वापरलं, सर्कल अनऑर्डर लिस्ट वापरलेली आहे. नेक्स्ट PostgreSQL. ओके, समजलं. आणि मल्टी लेवलमध्ये काय काय आहे ते बघा. मल्टी लेवलमध्ये त्यांनी काय वापरलेलं आहे, अनऑर्डर लिस्टमध्ये डेली कम्प्युटिंग वेब डिझायनिंग. बघा तो आपण काय मेन्शन केलं नाही, त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट तो डिस्क म्हणजे बुलेट्स यूज करतो. बघा इथे आले का, डेली कम्प्युटिंग वेब डिझायनिंग बुलेटमध्ये डिनोट झालं आहे. त्याच्या अंडर त्यांनी काय केलं, ऑर्डर लिस्टमध्ये 1 2 3 असे हे केलेले आहेत. नेक्स्ट जावास्क्रिप्टच्या अंडरसुद्धा त्यांनी काय केले बघा, UL टॅग वापरलेला आहे. त्याच्या आधी सर्कल वापरलेला आहे. कंडिशनल स्ट्रक्चरच्या अंडर इफ स्टेटमेंट, इफ एल्स, इन केस, ओके, हे स्टेटमेंट वापरलेले आहेत. समजलं. सो हे खूप इझी आहे, त्याच्यामुळे ह्याचे टॅग्स लक्षात ठेवा. आणि यातलं ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट आणि हे मल्टी लेवल लिस्ट, नेस्टेड लिस्ट ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला MCQ विचारू शकतात. आणि ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्टवरती प्रोग्राम्स येऊ शकतात. ओके, सो आत्ता जेवढे मी शिकवलं त्याचे प्रोग्राम्स घरी ट्राय करा. आणि जर समजलं असेल, ते खूप इझी आहे, त्याचं काय त्यात अवघड नाही आहे. समजलं असेल तर त्यातला हा जो आपला आहे क्वेश्चन नंबर 3, HTML5 कोड विथ CSS ॲज फॉलोज. ओके, हा 3rd क्वेश्चन आहे, तो पूर्ण सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके, आणि उद्या आपण बघूयात नेक्स्ट पॉईंट.